रोहित पवार यांची चौकशीची मागणी केली आहे. कारण जे जरांगे यांचं जे आंदोलन आहे ते रोहित पवार यांच्या वॉर रूम मधून सुरू होतंय असं त्यांनी हे केलेलं आहे. बाकीची माहिती मला काही कल्पना नाही कुठून आहे, परंतु एक आहे, ज्या वेळेला सुरुवात झाली, दगडफेक झाली अंतरवली सराटीमध्ये, त्याच्यानंतर तो लाठीमार झाला, त्यावेळेला माझ्या माहितीप्रमाणे जरांगे तिथून निघून गेला होता. रात्री 2 वाजता राष्ट्रवादीचे 2 आमदार, एक स्थानिक आमदार आणि एक रोहित पवार यांची नावं पुढे आली आणि काय ना टोपे, राजेश टोपे, ह्या दोघांनी त्याला परत आणून तिथे बसवला आणि पवार साहेबांना तिकडे नेलं. पवार साहेबांनी गेले म्हणून उद्धव ठाकरे गेले. आणि खरी माहितीची आहे, त्या दोघांना पण जे गेले तिथे नेते, त्यांना कल्पना नव्हती, पवार साहेबांना पण आणि उद्धवजींना सुद्धा, की तिथे पोलिसांवर मोठ्या प्रमाणावर दगडफेक झाली. 80 पोलीस आणि महिला कर्मचारी पण, पुरुष कर्मचारी पोलीस हे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले होते. आणि नंतर स्वतःच्या संरक्षणासाठी हा लाठीहल्ला करण्यात आला. परंतु एकूण काय झालं, ते दोन्ही नेते गेल्यामुळं आणि एकच बाजूच्या मोठ्या प्रमाणावर जनतेच्या पुढे आली, त्याचा फायदा जे आहे ते जरांगेंना मिळाला आणि त्याच्यामध्ये ह्या दोघांचा हात आहे असंच तिथल्या सगळ्या लोकांचं म्हणणं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.